परभनी शहर के लिए आज का दिन बेहद खास रहा जब वसमत रोड शिवाजी नगर में चांडक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का भव्य शुभारंभ किया गया। 26 अप्रैल 2026 सुबह 10 बजे परभनी लोकसभा के खासदार संजय जाधव की मौजूदगी में इस अत्याधुनिक हॉस्पिटल का उद्घाटन हैदराबाद के प्रख्यात डॉक्टर मोहन रामचंद्र के पावन हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं खासदार संजय जाधव ने की। इस मौके पर प्रमुख पाहुने के रूप में माजी आमदार सुरेश रावजी देशमुख, एडवोकेट अशोक सोनी और इंडियन मेडिकल एसोसिएशन परभनी के अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी उपस्थित रहे। अब परभनी में ही मिलेगा सुपर स्पेशलिटी इलाज। अब पेट, लिवर और पैंक्रियास से जुड़ी सभी गंभीर बीमारियों के लिए हैदराबाद, पुणे या मुंबई जाने की जरूरत नहीं, क्योंकि अब परभनी का बेटा ही देगा आपकी बीमारियों को मात। गैस्ट्रोएंटेरोलॉजी में क्या क्या सुविधाएं? पेट दर्द, एसिडिटी, अल्सर का इलाज, लीवर की बीमारियां, पीलिया का इलाज, पैनक्रियास की समस्याएं, एंडोस्कोपी सुविधा, पाचन तंत्र की पूरी जांच और इलाज। यह परभनी जिले का पहला और एकमेव गैस्ट्रो, लीवर एंड एंडोस्कोपी सुपर स्पेशलिटी सेंटर है। हॉस्पिटल के पीछे मजबूत टीम इस भव्य हॉस्पिटल को साकार किया है। डॉक्टर GM चांडक, डॉक्टर ज्योति चांडक, डॉक्टर प्रणव चांडक, डॉक्टर दिशा चांडक, डॉक्टर तन्मय बूब और डॉक्टर प्रणीता बूब ने। स्वागत के लिए उपस्थित रहे जयप्रकाश चांडक, राजेंद्र चांडक, सत्यनारायण चांडक, डॉक्टर रोहित चांडक, प्रदीप चांडक और अध्यक्ष चांडक। सही पता: चांडक हॉस्पिटल, गैस्ट्रो लिवर एंडोस्कोपी सुपर स्पेशलिटी एंड मैटरनिटी सेंटर, बिसाइड दत्त मंदिर, बसमत रोड, शिवाजी नगर, परभनी 431401, महाराष्ट्र। अब बड़े शहर जाने की जरूरत नहीं। परभनी में इतनी बड़ी सुविधा मिलना गर्व की बात है। चांडक हॉस्पिटल शहर के लिए वरदान साबित होगा। अब परभनी बनेगा हेल्थ केयर में आत्मनिर्भर। चांडक हॉस्पिटल सिर्फ एक हॉस्पिटल नहीं, बल्कि परभनी के लिए नई उम्मीद है। चांडक आणि डॉक्टर दिशा यांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ डॉक्टर्स देखील या ठिकाणी आले आहेत। त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि उद्घाटन पर मनोगतापूर्वी जे ज्येष्ठ गुरुवारी आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत, ज्यांच्या व्याख्यानाचा लाभ आपण डॉक्टरांनी अनेकदा घेतला आहे, ते डॉक्टर मोहन रामचंदानी यांचा परिचय करण्यासाठी मी डॉक्टर प्रणव चांडक यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर मोहन रामचंदानी सरांचा परिचय करून द्यावा। डॉक्टर प्रणव चांडक। आदरणीय अतिथि डॉक्टर मोहन रामचंदानी सर एक प्रसिद्ध इंटरनेशनल एंडोस्कोपिस्ट हैं, जिन्होंने गैस्ट्रोएंट्रोलॉजी ये फील्ड में लास्ट 19 ईयर्स से अपनी सेवा दी है। वर्तमान में हैदराबाद स्थित AIG हॉस्पिटल्स जो वर्ल्ड फेमस है, जो माना जाता है कि इंडिया में दैट इज़ द एंड पॉइंट फॉर गैस्ट्रोएंट्रोलॉजी ट्रीटमेंट, उनमें इंटरवेंशनल एंडोस्कोपी के सर डायरेक्टर हैं और वहाँ काम कर रहे हैं। सर ने जापान और चीन से ऐसे बहुत ही प्रतिष्ठित संस्थाओं से उन्नत अपना शिक्षण प्राप्त किया है, जिसमें सर के नाम पे नियर अबाउट 250 नेशनल एंड इंटरनेशनल पेपर्स हैं। वे एक कुशल चिकित्सक हैं, उत्कृष्ट शिक्षक हैं और शोधकर्ता है। अनेक नेशनल एंड इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस में सर को स्पीकर बोल के बुलाया जाता है। मैं भी लकी रहा हूँ, सर को मैंने काफ़ी नेशनल कॉन्फ्रेंसेस में बहुत अच्छे से सुना है। सर का जो टेक्निकल स्किल है वो थर्ड स्पेस एंडोस्कोपी में जो अभी अपकमिंग है, जो एक पुराने ज़माने में जो चीज़ें सर्जरी से की जाती थी, वो अब सर थर्ड स्पेस एंडोस्कोपी से इजीली सॉल्व करते हैं। वे कुशल एज अ नेशनल स्पीकर एंड टीचर सर ने बहुत सारे गैस्ट्रोएंट्रोलॉजी रिलेटेड नए और लेटेस्ट प्रोसीजर्स के बारे में सभी हम जैसे नए गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट को सिखाया है। मैं आदरणीय डॉक्टर मोहन रामचंदानी सर से रिक्वेस्ट करता हूँ कि वो स्टेज पर आए, पोडियम पर आए और हम सबको संबोधित करें। सर प्लीज। डॉक्टर प्रणव, मेरा एक सौभाग्य है कि मैं एक अपने से यंग गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट को इंट्रोड्यूस कर रहा हूँ उस शहर में, जो कि एक अपने आप में काफ़ी बड़ा शहर है। और यहाँ पे जो गैस्ट्रोएंट्रोलॉजी से रिलेटेड तकलीफ़ें हैं, उसके लिए कोई पेशेंट इधर से बाहर जाए वो मेरे को लगता है कि वो सही नहीं है। और प्रणव जैसे होनहार विद्यार्थी जो अभी तक थे और जो अब एक
सीनियर कंसल्टेंट में धीरे धीरे कन्वर्ट होंगे। और मैं खुद की जर्नी भी देखता हूँ कि कैसे हम लोगों ने एक छोटे शहर में जाके जो वहाँ की जनता है, जो उनको इमरजेंसीज है, जैसे फॉर एग्जांपल किसी को खून का उल्टी हुआ, उसके पास 1 घंटा भी नहीं रहेगा दूसरी जगह पहुँचने के लिए, उसको वहीं पे ही चिकित्सा चाहिए और वो चिकित्सा वो यहाँ पे उपलब्ध होगी। और ये मेरे के लिए बहुत ही फख्र की बात है, गौरव की बात है कि प्रणव अभी वो यहाँ पे शुरू करेगा। और नॉट ओनली दैट, ऐसी इमरजेंसीज होती हैं जो हम देखते हैं, पित्त की नली का एक स्टोन बाइल डक्ट में फंस जाए और पेशेंट कोलिंजाइटिस में बिना बीपी और बिना ब्लड प्रेशर के आता है, उसको कहीं भी अब जाने की ज़रूरत नहीं है, सब कुछ यहीं पे उपलब्ध होगा। और मेरे को लगता है प्रणव ने जो ट्रेनिंग हासिल करी है फ्रॉम ऑल द वेरियस, पूरे देश में जाके, एक जगह से नहीं कई जगह उसने जाके देखा कि उस क्षेत्र की क्या क्या, ये ज़रूरी नहीं है कि हम बेस्ट से बेस्ट ट्रीटमेंट हमेशा ही अवेलेबल कराएं, हमेशा ही सब कुछ हो, लेकिन उस क्षेत्र में उपलब्ध जो सुविधा है उसका बेस्ट वैल्यूएशन, बेस्ट यूटिलाइजेशन कैसे होगा, आई थिंक उसने वो सब जाना है और वो अब यहाँ पे आके करेगा। और हमारा मार्गदर्शन बिल्कुल हैदराबाद ज़्यादा दूर नहीं है। और जब भी हम लोग नया काम शुरू करते हैं तो रेफरेंसेस चाहिए रहते हैं और हम भी उसके साथ एसोसिएशन करेंगे कि जब भी उसको कुछ ज़रूरत है तो हम आ सकते हैं या वो कुछ हमको रेफ़र कर सकता है। तो ऐसे एक टीम बन जाएगी जो कि परभनी के लिए बहुत ही फ़ायदेमंद होगा, जैसे कि एक बहुत हाई एंड ट्रीटमेंट सबको मिल पाए। एंड मैं यही कहूँगा कि उसको एक मंत्र मैं देके जाता हूँ जो मेरे को मेरे गुरुओं ने दिया, 3H, हार्ड वर्क, ह्यूमिलिटी एंड ऑनेस्टी, ईमानदारी, विनम्रता और मेहनत। ये तीनों अगर है उसके पास तो उसको कोई नहीं रोक पाएगा आगे बढ़ने। थैंक यू वेरी मच। हॉस्पिटलचा अपग्रेड होऊन मनोज चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्यात पदार्पण होत आहे, त्या कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित आहोत। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि मनोजचे सुपर स्पेशालिटीचे गुरु मोहन चंदानी आणि त्याचे फाउंडर म्हणजे त्याचे पिताजी GM चांडक आणि इथे जमलेले त्या चांडक परिवारामध्ये तयार करणारे सर्व स्त्रीजन सर्वांना नमस्कार करतो। आणि आनंद वाटतो की 1987ला डॉक्टर GM चांडक सर इथं आले, ते ज्यावेळेस आम्ही स्वतः जस्ट आमचे MBBS पूर्ण करून इंटर्नशिप पूर्ण केली होती, एकदम त्यांचा आरंभ झाला होता जे स्पेशालिटी हॉस्पिटलकडून, MD फिजिशियन असून हृदयरोग तज्ज्ञ वगैरे असं। त्यांच्या दुसऱ्या पिढीनं आता सुपर स्पेशालिटी पदार्पण करून ही सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केलं, त्यांनी आता त्यांच्या गुरुनं जे सांगितलं की या परभणी शहराला त्याची अत्यंत आवश्यकता होती, कारण गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे पोटाचे विकाराचं प्रमाण प्रचंड वाढले, प्रत्येक घरात प्रत्येकाला माहिती, आणि त्याचे योग्य निदान होण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा वेळ जायचा अनेकदा, त्यासाठी आपल्याला नांदेड किंवा संभाजीनगर आणि त्याच्या पुढे जावं लागायचं। ही गरज प्रणवनं पूर्ण केलेली। मी एक IMAचा अध्यक्ष आणि डॉक्टर GM चांडक सरांचा श्रेय म्हणून आणि परभणी वासियांतर्फे प्रणवला शुभेच्छा देतो की त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याला, त्याला प्रत्येक रुग्णाच्या सेवेमध्ये त्याला यश प्राप्त हो आणि त्याच्या सेवेची भरभराट हो एवढ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। आदरणीय असा डॉक्टर मोहन रामचंदानी सर, खासदार साहेब संजयजी जाधव, आमदार साहेब सुरेशजी देशमुख, आमचे स्नेही वकील साहेब सोनी सर, डॉक्टर चौधरी, आमचे सर्वांचे अध्यक्ष, उपस्थित डॉक्टर मंडळी, सर्व सन्माननीय माझे सर्वच नातेवाईक, हे सर्वप्रथम आपणा सर्वांचा अतिशय ऋणी आहे। आपण सर्व या आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी झाला। आपली सदिच्छा, आपले शुभेच्छा, आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेतच, राहतील। आपणा सर्वांच्या आशीर्वादाच्या आणि कृपेच्या बळावरच मी इथपर्यंतची मदत मारली। परभणीकरच झालो, परभणीकरच राहणार
आणि आमची पुढची पिढी मला अतिशय आनंद आहे. मी माजलगाव तालखेड इकडून आलो. आमचे बंधू आहेत, सर्वच लोक आहेत इथे. एक नवीन मेन्यू चूज केला, पण आता मला असं वाटतं की तो निर्णय अतिशय योग्य होता. कारण इथे जो मी प्रणव तुम्हाला देऊ शकलो याचा मला आनंद असतो. हा तुम्ही प्रेमाचा वर्षाव आणि सदिच्छेचा वर्षाव माझ्यावर केला, प्रेम दिलं. तसंच माझी नक्की खात्री तुम्ही भरभरून आमच्या कुटुंबाच्या पाठीशी होते, राहतील. मान्यवारी आहेतच स्टेजवर, सर्व आमच्या पाठीशी आहे. आणि आज सर्वात महत्त्वाचा गुरूंचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. मी फार वेळ घेत नाही आपला सर्वांचा. मी सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि आपल्या सहकार्याची नेहमीच अपेक्षा करत राहू. आमच्याकडून जेवढं होईल शक्य आम्ही आपल्यासाठी करत राहू, ही या प्रसंगी मी ग्वाही देतो. धन्यवाद. चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर मोहन रामचंदानी सर, आमचे सहकारी माजी आमदार राजेंद्र सुरेश देशमुख साहेब, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी साहेब, पुन्हा ज्येष्ठ डावलून दादा कुमार मेडिकल असोसिएशन परभणीचे अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी सर, JM चांडक सर, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज घडून येतो ते श्री व सो चांडक. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन JM चांडक सरांनी मला 15 दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला हे तारखेला आपल्याला उद्घाटन करायचं आहे, जे तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे. तर JM चांडक सरांचा स्वभाव आपण बघा, परभणीकरांनी बघितलं. त्या माणसाने कधी कोणावर रागावले असं आम्ही कधी आयुष्यात बघितलं नाही. आणि कोणीही आला तरी निराश होऊन कधी वापस गेला नाही. अशी सतत सेवा करणारा व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं, हे आपलं सौभाग्य आहे. दिवस येतील जातील, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात, परंतु डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन हल्ली आता दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. डॉक्टर ज्यावेळेस चांगली सेवा देतो, एखादा पेशंट दुरुस्त होतो, तेव्हा त्याला डॉक्टर देवासमान वाटतो. पण एखाद्या बॅड लक समजा त्या एखाद्या पेशंटचा काही घातपात झाला तर त्याला लगेच दुश्मन सुद्धा वाटायला लागतो डॉक्टर. ही एक जी काही ट्रॅजेडी आता नवीन निर्माण झाली आहे, ती तर कुठेतरी बदलली पाहिजे, ही काळाची गरज आहे. बरेचसे डॉक्टर काम करताना स्वतःला इनसेफ समजतात, सेफ समजत नाही. कधी काय एखादा प्रसंग उद्भवल काही सांगता येत नाही. आणि असे 2-3 इन्सिडेंट मी आता स्पंदनला बघितला, मी इकडं आंबेगावच्या हॉस्पिटलला बघितला, की सिव्हिलला तर आम्ही नेहमीच बघतो. तर ही जी पद्धत आहे ती जरा कुठेतरी चुकीची आहे. शेवटी डॉक्टर हा एक आपण परमेश्वरा समान त्याला समजतो, बेडवर पडलेला पेशंट, आणि तो काम करताना तो काही दुश्मन समजून तुमचं काम करत नाही. 100% त्याला तुमचा वाचवायचा जीव असतो. परंतु एखाद्या वेळेस तुमचं आयुष्य तिथं जर संपत असेल, निमित्त ह्या गोष्टीचं होत असेल, आणि तुम्ही जर डॉक्टरला तो देत असताल तर ही चुकीची गोष्ट आहे. असं दादा म्हणल्याप्रमाणे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रात, या देशामध्ये जी काही जगामध्ये कोरोनाची महामारी आली, आणि त्या महामारीमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केले, निश्चित त्याचं भरभरून ईश्वराने त्याला दिलेलं आहे. मी डॉक्टर मोहन रामचंदानी साहेबांशी आमची चर्चा चालू असताना त्यांचं म्हणणं आलं की बाबा कोरोनामध्ये आम्ही एवढी सेवा मोफत केली AIJ हॉस्पिटलच्या माध्यमातून, तर त्यांच्याकडे जो फ्लो होता पूर्वी, ते आता 10 पट फ्लो त्यांच्या हॉस्पिटलला वाढलाय. त्या कोरोनामुळे वाढला, हे ते त्यांनी आपल्याला बोलण्यात दाखवलं. म्हणजे समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. शेवटी डॉक्टरची पेशा जरी असला तरी हा एक समाजसेवेचा भाग आहे. आणि आता आपल्याकडं गायनोकॉलॉजिस्ट म्हणून प्रणव या ठिकाणी आलाय. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुंबई, हैदराबाद, पुण्याला जायला लागायचं. मी आमच्या आईचं ऑपरेशन मुंबईत केलं. गायनोकॉलॉजिस्ट तिथं पण आपला परभणीतच होता, गजानन रोडगे, बॉम्बे हॉस्पिटलला इन्चार्ज आहे, तो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि आता प्रणवचं गॅस्ट्रो पण आहे आणि एंडोस्कोपी पण. तर मला आईला पुन्हा एकदा मला डबल टेस्ट द्यायचं न्यायचं.
मला एकाने सांगितलं की अरे इथं चांडक मुलगा पूर्ण इथं एक्सपर्ट आहे, मग मी इथं त्याच्याकडे पाठवलं आणि इथंच त्याचं ओपिनियन घेतलं. म्हणजे ही आपल्यासाठी एवढा जाणं येणं खर्चिक सगळ्याच गोष्टी आपल्या वाचल्या. म्हणून या ठिकाणी आपल्या शहराचं एक सौभाग्य समजू, भाग्य समजू की आपल्याला एक चांगला हुशार आणि होतकरू एक डॉक्टर आपल्याला भेटला आहे. आणि छोट्या मोठा नाही, हा मोठ्या आजाराचा विशेषतः डॉक्टर आहे, जी की आपल्याकडे या क्षेत्रातलं एक्सपर्ट आपल्याकडे आजपर्यंत मला वाटतं कोणी नाही. त्यामुळं असे डॉक्टर आपल्या इथं आता परभणीमध्ये आलेत, तयार झालेत, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता परभणीमध्ये एक नाही 2 मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे आणखी 4-5 वर्षाच्या काळामध्ये परभणी एक खूप मोठं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित जिल्हा म्हणून आपल्याला ओळखायला बघायला मिळेल. तर या सेवेमध्ये आपल्या सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट ठेवावं आणि डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. ठीक आहे, आता 4-2 लोक थोडे कमी जास्त पैसे घेत असतील ते सोडून द्या, परंतु सगळेच डॉक्टर सारखे आपण समजायचं नाही. जो चांगलं काम करतो त्याला चांगलं म्हणा, एखाद्याला थोडी बहुत चूक केली असेल तर त्याला निग्लेक्ट करा. विनाकारण त्याला टार्गेट करण्यापेक्षा त्याला निग्लेक्ट केलेलं बरं. त्याला त्याची चूक कळाल्यानंतर ते सुद्धा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून मी आज मॅडम आणि त्यांच्या सौभाग्यवती दिशा मॅडम या दोघांना एक खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. जे वडिलांनी कमवले तेच तुम्ही त्या पावलावर पाऊल टाकून चालावं एवढीच सदिच्छा तुम्हाला देतो. पैसे घेऊ नका असं म्हणणार नाही. जिथं घ्यायचे तिथं 2 जास्त घ्या, पण जिथं सोडायचे तिथं 2 कमी सोडा, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. शहरों में जाते हैं। सबसे पहले तो मैं परभनी वासियों का नमस्कार करूंगा। मैं परभनी का ही बेटा हूँ। मैंने पहले से 10वीं यहीं पढ़ाई की है। मैंने मेरे जैसे पापा MD मेडिसिन है, उसके बाद मैंने गैस्ट्रोएंट्रोलॉजी में सुपर स्पेशलिटी किया है। अभी परभनी में गैस्ट्रोएंट्रोलॉजी के लिए लोग दूसरे बड़े शहरों में जाते थे, पर अभी मैं परभनी वासियों से ये कहना चाहता हूँ कि गैस्ट्रोएंट्रोलॉजी रिलेटेड जैसे पेट दर्द हो गया, लिवर का प्रॉब्लम, पैनक्रियास का प्रॉब्लम, इसके लिए बाहर जाने की ज़रूरत नहीं है। परभनी का ही मैं बेटा हूँ, मुझे मौका दीजिए आपकी सेवा करने के लिए। धन्यवाद। मैं यहाँ पे परभनी में बहू बोल के आई हूँ, बट बेटी जैसे रह के यहाँ पे परभनी के लोगों की पूरी सेवा करने चाहूँगी। मेरे ससुर जी डॉक्टर GM चांडक सर पिछले 40 वर्ष से परभनी की जनता की सेवा कर रहे हैं और वही मैं कंटिन्यू करके आगे बढ़ना चाहूँगी। मैं गायनेकोलॉजिस्ट हूँ और आगे वैसे